आणि आत्मचिंतन पाणी पिया ज्ञानेश्वरी अध्याय 15. आणि भगवंताचा आणि अर्जुनाचा जो संवाद आहे त्यामध्ये बुद्धीला ईश्वराचा स्पर्श आहे. जो बोध वेदाचा आहे, जो मनाला संबंध देहाचा होता जडाचा अविद्येमुळे, आणि जेव्हा ब्रह्मविद्येचा बोध या श्रवणाच्या माध्यमातून ओळीच्या साह्यातून आत जातो आणि मन देहात न रमता बोधासोबत जातो. हे पुढच्या ओळीतच आहे. मन देहात का राहतं? मन देहाच्या भिन्न कसं होतं? मन भक्तीत कसं रंगत? ज्ञानात एक कसं होतं? भक्तीत रंगून जाते बेटा, ज्ञानात एक रूप होत आणि संसारामध्ये आसक्त होत. मनाच्या 3 अवस्था आहेत. संसारामध्ये एकदम चिपकत म्हणजे चिटकत, आणि काम क्रोधाला वाढवून दुःख भोगत. ते अज्ञान जिवंत राहतं आणि ते अज्ञान वाढवलं जातं कर्माने तुम्ही केलेल्या. पण तेच अज्ञान नाण्यानं निथळून जातं, वितळून जातं. जो बोध वेदाचा आहे, जे माध्यम श्रवणाचं आहे, जो अनुभव तत्स्वरूपाचा आहे ना, भगवंताच्या यथार्थ रूपाचा. भगवंताचे यथार्थ रूप जेव्हा बुद्धीला समजल्या जातो आणि बुद्धीमधील ते स्वरूप एकरूप होत, तो ज्ञानी महात्मा. देह बुद्धीत आहे अज्ञानी जीव, जगत बुद्धीत आहे भ्रमात्मक जीव, विषय बुद्धीत आहे विकारात्मक अंतःकरण. आणि जेव्हा त्या भगवंताचा जाणीवेचा स्पर्श होतो, जाणीव होऊ लागते, तो असा आहे तसा आहे तसा आहे, परोक्ष ज्ञान. मी तशीच आहे, माझं रूप तेच आहे. मी प्रत्यक्ष परमात्मा असताना मी अनात्मा जडाचा संबंध करते आणि दुःख भोगते, आणि दुःख सहन करता करता प्राण कसाहीच होतो. दुःख पेलत नाही संसारातलं, नाही पेरत. कधी कधी असा प्रसंग येतो, दुःख मनाला ग्रासून टाकतं, अंतःकरण पिस होत, तेव्हा बेभान चित्त होत. मग एवढं बेभान झाल्यापेक्षा असमाधान राहा. समाधान ज्ञानात आहे, बेभान अज्ञानात आहे, आणि चित्त तद्रूप त्या महावाक्यात आहे. ईश्वराला समर्पित होत चित्त, कुणाकडेही राहत नाही ते जायला कोणा शिल्लक. न नात्याला चिटकत, न जगात भटकत, न चित्त वासनेत अटकत, न ते कुणाला भुलत. मन ईश्वराच्या आत रमत, ईश्वर बनत. हे ज्ञानाचं फल आहे, माऊलीच्या ओळीचं फल आहे, गीतेचं परम फल आहे, जीवनातलं हे आवश्यक फल आहे आपल्या. की ज्या बुद्धीला भगवंताचा बोध देणं, आणि जी बुद्धी जीवन मुक्त करणं, आणि ज्या बुद्धीला ईश्वराचा स्पर्श होणं, आणि ज्या बुद्धीचा समागम त्या तत्स्वरूपाशी होणं, यथार्थ परमार्थ झाला, सार्थकी लागला. तो प्राण, तो जीव, त्याचा उद्धार झाला. नाहीतर तो अध्यार कुणीकडे फिरायला लागला. ह्याला म्हणतात लिंग देह, हा म्हणतात स्थूल देह. विषयाकडे गेला वासनात्मक देह. मग नाना देह माहित नाही. भक्ती कर्मठ लोकांना देहाची माहित नाही. कर्म करणाऱ्या लोकांना देह कसं माहित होईल? आणि देहाकडून सुटणाऱ्या बुद्धीला कर्म कसं सुटल? एक समन्वय हा. जी कर्मात आहे ती भगवंतात नसती, आणि जी भगवंतात आहे ते कर्मात नसती, आणि ती पुन्हा जगात परत वापस येत नसती. कारण लिंग देहाचा बाध होतो, आणि लिंग देहाच ब्रह्मरूप होतो. ही भाषा फार कमी लोकांना माहिती आहे राजा, फार कमी लोकांना. जीवात्मा तो कसा उद्धारित होतो, तो भगवंतामध्ये कसा समरस होतो, त्याला भक्तीचा अंग कसं येतं, ज्ञानाचा संग कसा होतो, तो आत्मरूप कसा होतो, आणि देहातून भिन्न कसा होतो, आणि जडाला कसा सोडून देतो. अलिंग देह जीवात्मा
या बोधानं मुक्तिधामात जातो. हे कळायला पाहिजे ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला. हो, ज्ञानेश्वरीच काय, कोणी गाथा वाचत, कोणी हरिपाठ, कोणी जे आवडतं ते वाचतं माणसं. पण जे ग्रंथाचं डोळे बघतात तर हृदयनाम मन बुद्धी त्या बोधातून अलग असतात. तर ते वाचन तेवढंच सार्थकी लागत नाही. पुण्य वगैरे होईल, त्याच्यात वाढ नाही. पण जेवढं कसून वाचतो, जेवढं मन लावून वाचतो, आणि जेवढं त्या अभंगात मन रममान होईल, वेदाकडे सहज जाईल, परमेश्वराला पाहिल, मुक्त होईल. भगवान कसे असतात ते, की भगवान सांगतात असं 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 करतो. शब्दाकडे राहू नको, देहात रमू नको, जडाचा संबंध बघू नको. जड दिसताना सुद्धा नाही, आणि जड सत्ताहीन पदार्थ तू नाही. जडाला जो आधार परमात्मा आहे, ईश्वात्मा, ते तू आहेस. पण त्याचं स्वरूपही माहित नाही. त्याच्या रूपाकडे बुद्धीला जाता येत नाही, कारण बुद्धी पागल झाली संसारानं, विषयानं आणि वासनेनं, भेदानं. भेद हा नाशक आहे जीवाला. भेद म्हणजे काय, तू आणि मी. अभेद म्हणजे काय, तोच मी. म्हणून वेदाचं जे चिंतन करतात ते राम होतात, संसाराचं चिंतन करतात ते पाप पुण्य कमवतात, नरक भोगतात. सुख दुःखच आहेत ना. सुख टिकत नाही त्या लोकांचं, दुःख टिकत नाही. सुख झालं तर सुख कुठं राहते. बंगला बांधा तर पोराला पोरग नाही, लग्न झालं तर सून नांदत नाही, सून आली तर ती बोलत नाही. कुठं सुख आहे राजा? आहे सुख? तुमच्या संसारात सुख नाहीये, आणि संसार मिथ्या ठरल्यावर सुखा वाचून नाहीये. संसाराला सुख सत्य म्हणल्यावर दुःख तुम्हाला सोडत नाहीये. हे वाक्य इथे लिहून ठेवायचे हृदयात. संसाराला खरं समजलं तर दुःखच भोगावं लागतं, आणि संसार मिथ्या ठरला तुम्ही सुखरूप झाल्याशिवाय राहतच नाहीत. हे वेदाचं विधान आहे. 4 वेदाचा सिद्धांत आहे की बुद्धीचं स्वरूप परमात्मा, अनात्मा नाही. मग बुद्धी अनात्म्याकडे कशी? कारण त्या बुद्धीला तो माहित नाही म्हणून ते देहाकडे. त्याचं भान नाही म्हणून देहाचं भान आहे. त्याची जाण नाही म्हणून जगताचं भान आहे. म्हणून अज्ञान त्याच्यापाशी घाण आहे. तू तर स्वतः आत्मा राम आहे. म्हणून कर्मातून निघायचं, उपासने जायचं, उपासनेला पूर्ण करायचं, ज्ञानात यायचं, आणि ज्ञानाला जाऊन ज्ञानामध्ये राहून संताला शरण होऊन एकरूप ती साधक, ती सिद्धता, तो परमार्थ आहे. तो खरा जीवनाला अर्थ आहे. नाही तर जीवन बेकार आहे. वाया गेलं म्हणजे बेकार. जसं भाजी आणली नासून गेली, तुम्ही टाकून देता त्याला, खाता. तसं आयुष्यानं वाया गेलं. संसारासाठी हे माझं, ते माझं, ते माझं, हे मी. देहाला मी म्हणणारी वृत्ती जिवंता ज्ञान, देहाला सोडणारी बुद्धी विवेका सहित ज्ञान. त्याला विवेकाचं ज्ञान. विवेकानं सार आणि असार कळतो, आणि ग्राह्य आणि अग्राह्य समजतं, आणि ग्राह्य परमात्म्याकडे जाती, अग्राह्य देहाला सोडून परमानंदाच्या सुखाला भोगती. ज्ञानमय अवस्था होती, संताकडे येती, श्रवण भक्ती होती, फलाला प्राप्त होती, आणि ती चिन्मय अवस्थेत राहती. ती बुद्धी राम बनते. हर राम नाही. जेव्हा बुद्धी ऐकत नाही तेव्हा हर राम असते. तुमचं ऐकतच नाही. देहातच राहती, देहालाच पाहती, देहालाच माझं म्हणती, देहालाच प्रेम करती,
देहाचाच ऐक्य धरती ती बुद्धी विनाशी असते. विनाश करणारे आपलाच आपणच आपला घात, आपणच आपला बांधलेला गळा. नेनेचे निराळा असोनिया. तू भगवंतापासून निराळा आहेस, पण बांधून घेतलं स्वतःला देहाचे. नेनेचे निराळा असोनिया, आपणच आपला बांधलेला गळा. थांबते मी. कालच्या पाठी सगळे नवीन होते म्हणून होत नाही. काहीतरी आयुष्याचा काल श्रवणामध्ये घातला तर ती भगवंताची स्थिती प्राप्त होतील, अनुभूती हृदयात येतील आणि मुक्ती भोगता येतील. बराच काल अध्ययन केल्यावर ज्ञानेश्वरीचं, विचारसागराचं, अमृत अनुभवाचं, पंचकर्ण वगैरे जे अध्यात्माच्या शिड्या आहेत त्याचं चिंतन केल्यावर आणि त्याला वेळ दिल्यावर ईश्वराला ओळखण्यासाठी टाइम काढला पाहिजे. अहो रात्र आहे 4 महिने तर बायका पागल. म्हणलं काल फोन आलता मला, लाख लिंगण पण काय केलं आणि 12 मध्ये सांगितलंय जाऊ दे यामध्ये तिची अनुभूती येते. कशात काय हे कळायला लागतं. आपण चटणी मीठ डबा घेतो तर तिखट मीठ हळद पाहतो आणि त्यानुसार हळदीचं प्रमाण, तिखटाचं प्रमाण, मिठाचं प्रमाण, मसाल्याचं प्रमाण, जिऱ्याचं प्रमाण, काय काय प्रमाण पाठ आहे. आपण खट 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 टाकती बाई. पण भक्तीचं प्रमाण, कर्मचं प्रमाण नाही कळत. ते नसतं तर टाकते कुठं. नाहीच ना हो. बायकांना पूजा केली की भक्ती वाटते. तिथे भक्ती का, ते संसारातलं नित्य कर्म आहे. गृहस्थ आश्रमाचा धर्म आहे. तुम्ही गृहस्थ येतं तर त्याचं पूजन करून संसाराला सुरुवात आहे. अन्यथाला नाही पूजा काही करा वाटलं करायचं ना कर. भिक्षा मागून आणायची कायची ना. संन्यासाश्रम म्हणजे ओम भक्षांती, सर्व कर्माचा त्याग नाव संन्यासी. अग्रस्त त्यानं भगवंताला पूजा अर्चना करून संसाराला सुरुवात आहे. ते आवश्यक आहे. ते भक्ती नाहीये. लोकांना भक्तीच वाटते. भक्ती कधी हा कर्म क्रिया आहे. सकाळ सकाळी ईश्वराचं पूजन करून संसाराकडे जा म्हणलेत. पूजा केली की संपूर्ण काय ती भक्ती का. त्याचं प्रेम, त्याचं स्मरण आणि त्याची ओढ, त्याच्यासाठी हृदयात जागा. त्याला हृदय अर्पण करावं लागतं. त्या हृदयात त्याला हाक मारावं लागतो. मग त्याला तिथं आवाज जातो भक्तीचा. साधा आवाज आवश्यक शकत नाही, त्याला पोहोचतच नाही. हाका मारितो, आतून ईश्वर ओ देतो. हाका मारल्याशिवाय कसं ते. भक्ती म्हणजे हाका मारणं नाहीये. भजनाच्या द्वारे हाका मारणे, नामस्मरणाच्या द्वारे हाका मारणे, त्याची आठवण म्हणजे हाक मारणे, त्याचं प्रेम म्हणजे हाक मारणे, त्याच्यासाठी झिजणं म्हणजे हाक मारणे, त्याला भाव अर्पण करणं म्हणजे हाक मारणे, फूल अर्पण करणं म्हणजे कर्म आहे आणि मन अर्पण करणं हा भक्तीचा धर्म आहे. मनाचा बाध हा ज्ञानाचा उगम आहे. मन अर्पण केल्यावर मनाचा बाध तो करतो. म्हणून भक्तीनंतर ज्ञानाचा संगम तयार होतो आणि जीवात्मा परमात्मा होतो. कुठं माहिती आपल्याला. पूजा केली की बाई म्हणते मी धन्य झाले दिवसभर फर्निचर पुसायला. जीवाचं प्रेम होत, नात्याचं. आता लाकडाचं, घराचं, पैशाचं, वापरतेच, बाकीचं प्रेम थांबलंय आणि युग आहे. फर्निचर घाण झालं का भीती वाटते. मन घाण झालं आज हे पुसलं नाही, आज असं बघतात, असं धूळ बघतात हाताला. त्यांना कस तरी होतं त्या बायकांना.
पण हृदयामध्ये देह भान आहे, देहाची तुला घाण आहे, ते पुसायला तिला येतच नाही. जिवंत अज्ञान पाळले या लोकांना, कारण सगळं लक्ष त्या घरात लाकडात, देहाकडे पण नसतं त्यांचं लक्ष, खाण्यात नाही, पिण्यात नाही, बेफाम घरात. परमार्थी लोक ते दास म्हणा असा, भगवंताचा दास व्हावं, विरक्त व्हावं आणि भगवंताचं नातं प्राप्त करून भगवंताशी एकरस व्हावं. मग घराकडे जावं. नंतर ते खापर लाकडं काय कामाचे? तुझा श्वास बंद झाल्यानंतर ते खापर रडत नाही. तू घरातून गेल्यावरती तुझी आठवण काढत नाही घर तुझं. हे पण या बायाला सांगावं लागतं. आम्ही किती पाप आहे, लक्षात येत नाही. माझे लक्षात येत नाही. आम्ही रोजचं व्यवहार असं एवढं एकरूप होतो. माहिती ना कर जे बाई संसाराला झुटती खट 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 काम करती, इकडं बघत नाही तिकडं बघत नाही, पाणी पित नाही, दुधाकडे जात नाही, कोण घरात बघत नाही, आपलं काम ना आपण बेधुंद नशा, दारूची नशा, तसही या अज्ञानाची नशा, संसाराची आशा. भगवंताचं स्मरण नाही, भगवंताचं चिंतन नाही, भगवंताची जाणीव नाही. ज्ञानी महात्म्याच्या आतून स्फुरण असं सतत देत होतो. असे असं 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 त्यामध्ये संसार भेद वस्तू विषय काही नसतं, निखळ मन असतं. तो स्वमध्ये असतात. ते झालं की ते झालं. ती बाई कशी कुणीकडे कुठे वळती हे बघितल्याच कळते. बेधुंद नशा असती. चट 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 रजगुण जिवंत पेरलेला असं तिथं. तर एका मिनिटात ह्यानं मुक्ती दिली देव. गोपीच हा पण होत नाही बायका. नाही होत. न लिखाण, न वाचन, न अभ्यास, न निग्रह, न अध्ययन, न अध्यपन, कुछ नाही, कुछ नाही. आमचे महाराज वाचलं, 10 वाचलं, 5 वाचलं, लिहून काढलं, अनुवाद केला घरी. ही भाषा होती आम्हाला. कुठं किती बोला, नाही वाचलं तर गुरुपाशी नाही का फोकस म्हणा, तोंड बंद, वाणीच बंद पडत होती. पण नंतर सुरुवात झाली अनुवाद, वाचन, लिखाण, अभ्यास. मग संसाराचा काल भगवंतासाठी मन समाधान होतं, आयुष्य परमार्थात जातं, स्वतःच कल्याण होतं, भगवंताचं मिलन होतं, तेव्हा चित्त चिन्मय होतं. संसारातला काल परमार्थासाठी, बुद्धीचं संबंध ईश्वरासाठी. संबंध बुद्धी देहाशी करते, बुद्धी संबंध देहाशी बी करते आणि ईश्वराशी होतो. हा टप्पा ज्ञानाचा. संबंध होता होता हा संबंध कमी होतो आणि तो वाढतो. हा संबंध सोडायचा नसतो. व्यवहार सोडला का तो बरं आहे ना. आपण बघतोय रोज काय बेधुंद वाटते मन. कुणाला बोलावं तर वाटत, हा तर वाटत भाऊ लावा की पटकन लावलं त्यांनी. कसं संसार आहे, कसे संत आहेत, कशी बायको तनतन करती, त्याला कसे नीट करतात तो कोबारा आहे. बरोबर आहे ना. सहनशक्ती किती आहे अमर्याद. तुम्ही काय म्हणते तिथे बसून मला, त्याच्या पुढे आपलं काहीच नाही माई म्हणत की नाही, काहीच नाही ना माई. भाऊ महत्वाचे, त्याची आठवण करणं महत्वाचे. मला सुरुवात आहे मान्य, पण मन त्याच्यापाशी आहे का देहापाशी आहे हे ज्ञानात कळत. मन त्याला अर्पण झालं का संसारात आलं हे तुमचं तुम्हाला कळत आहे. मन जेव्हा भगवंतापाशी असतं पण केलेला व्यवहार बाद करीत नाही करत. तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगते याच्यामध्ये. जेव्हा आपण लग्नाला वाल जातो, 1000 लोक असतात, 500 असतात, 1500 असतात वगैरे वगैरे. पण जेव्हा तो पुरुष लग्नावरून बाहेर येतो तर तो आपल्या स्त्रीलाच पाहतो, तिला गाडीवर घेतो. अन्य स्त्रीला घेतो का? तसं ज्ञानी महात्मा भगवंतालाच पाहतो 1000 लोकात असलात तरी. खरे का खोटे? आणि ती पण त्याच्याकडे जाते, तो माझा बिनधास्त असते ती ना. कदाचित अन्याकडे बुद्धी
तसं बुद्धी पांडुरंगाकडे जाती तेव्हाच ती मुक्त होती आणि त्यालाच माझं म्हणती आणि बाकीच्या व्यवहारापुरतं धरती, तेव्हा ती बुद्धी धन्य होती. व्यवहार सोडला नाही. तुकोबानं नाथ महाराजांना कोणीच नाही. ऋषीमुनीला पण पत्नी आहेत ना हो तुमच्या भागवतात. अदिती, सुरुची, काय काय मला लक्षात नाही आता, विसरले. अरुंधती, अरुंद काय काय नाहीत का? आणि भगवंताला बायको नाही का? नाही का? हो ना. शंकराला किती राग आला होता सतीचा, आहे की नाही? व्यवहार कोणी केला नाही हो. आपला संप्रदाय व्यवहाराचा, व्यवहार सोडायचा नाही. म्हणून वेदांताच्या भक्तीमध्ये जीवाला मुक्ती आहे आणि तो जीव त्या ईश्वराचा एक रूप आहे. संसाराशी देहाशी नाही, म्हणून भेद नाही. ते ज्ञानात भेद नाहीये, भक्तीत भेद आहे आणि संसारात भेदाभेद आहे. तुझं माझं कवा हे माझं वाटतं, कवा पोरग बोललं की माझं वाटतं, पोरग रागवलं की उगच वाटतं झालं. एकदा भेद एकदा आहे. एखाद्या दिवस काही चुकलं, काही झालं, आपलं विसंगती झाली किंवा तो असं म्हणतो आपण असं म्हणतो, विसंगती होती. मग त्याचं ऐकलं तर आपल्याला आपण शांत होतो, पण आपलं जर ऐकलं तर आयुष्य धन्य होतं. पण आजकालच्या पुढे ऐकणं नाही ना विचार वेगळा आहे. आपल्याला ऐकायला भाग पडतात ते समोरचे लोक. खूप ठिकाणी तेच ते ऐकतो, पण जास्त ठिकाणी तो आपल्याला थांबवतो. तर त्यावेळेस आपण आपलं बाजूला सरकायचं. आपलं शब्दही नाही आणि आपला अट्टहासही नाही आणि आपलं मन त्यांच्यापाशी नाही. आपलं मन ईश्वराला अर्पण करायचं आणि व्यवहारात त्यांच्यापाशी राहायचं. त्याला धन्य म्हणायचं. कारण तिथे थांबायचं. समोरून काल आपण भाऊ गाडी आली, कोण होता महिना, आणि त्या महिन्यामध्ये त्या कानाचं रूप म्हणजे आत्मरूप आहे, त्याचा स्पर्श म्हणजे ज्ञान आहे आणि त्याचा भान म्हणजे अभेद आहे, त्याची जाण म्हणजे भक्ती आहे, त्याचं प्रेम म्हणजे भक्ती आहे, त्याला ओळखणं म्हणजे मुक्ती आहे. त्याला प्राप्त करायसाठी हा श्रावण आहे. स्वरूपाची ओळख म्हणजे श्रावण. श्रावणामध्ये जन्म आहे ना, गोकुष्टमी. जो परमात्मा जन्म घेतो हृदयामध्ये, त्याचा आपल्याला जाणीव होतो, तो जन्म आहे आपला. त्या दिवशी आपण जन्मतो. ज्या दिवशी अंतःकरणात कृष्ण परमात्मा प्रगट झाले, तो जन्म ना आपला. त्या दिवशी भेट दिली ना, त्या दिवशी मन एक रूप धरणेश्वरामध्ये. तुम्ही त्याच्या अंतःकरण त्याला बहाल केलं ना आणि तो तुमच्या समृद्ध झाला ना. म्हणून ती रास क्रीडा प्रेमाची आहे, ती भक्ती आहे अभेदाची आहे, ती मुक्ती वेदाची आहे, ती स्थिती बोधाची आहे आणि ती ओळख त्या कृष्ण कानाची आहे. ओळख म्हणजे ज्ञान आहे बेटा. पाहणं म्हणजे त्याचं वाहन आहे. त्याची जाण वेगळं आणि पाहणं वेगळं. पाहणं भक्ती आहे, जाणीव मुक्ती आहे, त्याला विसरणं सक्ती आहे, संसार अति करणं अधोगती आहे. 60 वर्षांनंतर रिटायरमेंट घ्यावीच लागते. गव्हर्नमेंट देते, गव्हर्नमेंट देते की नाही. ते होतं तुमची क्षमता नाही काम करायची. बसा घरी बसून खा. आता बंद झाले कारण कायदे बदललेत ना. कोणचे यायलेत जिथं आवश्यक तिथं नाही. आणि तरुणाला पैसे, ज्यांना वृद्धापकाळामध्ये कुणी नसतं, जर संततीने ज्याला पगार नोकरी आहे, त्यांना घरी बसून काय काम करायचे पुन्हा सांगा. हरिनाम संकीर्तन करत आ हरिनाम संकीर्तन करत राहत. किती कठीण आहे ना. पगारी किती वाढवायचे, 2-2 लाख, 3-3 लाख, 4-4 लाख. त्याचं काम बघायचं, त्याची टेंडन्सी बघायची नाही. 10-10 लाख पगार भाऊ, 8-8, 15 लाख आवश्यकता नसताना तुमचे कंडक्टर ड्रायव्हर त्यांना काय बिचाऱ्यांना, एसटीवरच्या लोकांना काय खूप कमी पगार आहे. मिलिटरीला खूप कमी पगार आहे. तर मी पण पाहते भाऊ सकत, मी पण पाहते. काहीतरी कळतं जगातलं वातावरण काय चाललंय. पेपर नाही वाचत, बातम्या मात्र पाहते. माझ्या फोनवर मी पाहते बातम्या. जगातात काय चाललं धिंगाणा ते बघते सगळं कळा. आता अध्यात्माचं ज्ञान आहे. भगवंत काय बोलतात, अर्जुनाला काय सांगतात, अर्जुन कसा मुक्तीकडे जातो आणि अर्जुन देहभावातून बाहेर सहज येतो, त्याचं नाव ज्ञानेश्वरी बेटा. आपल्या वाटतं ज्ञानेश्वरी काय, ज्ञानेश्वरी काय. बरेच लोकांना कळत नाही ज्ञानेश्वरीचा अर्थ काय, कळत नाही. ज्ञानेश्वरी
ज्ञान प्रगट होतं, अज्ञान समाप्त होतं आणि जगत भाव वाळून जातो. परमात्मा हृदयात प्रगटतो आणि जीवात्मा शिवात्मा होतो आणि त्यावेळेस तो ईश्वराशी एकरूप होतो. त्यानं पूजा केली काय आणि न केली काय, को विधी को निषेध. त्याला विधी पण नाही, त्याला निषेध पण नाही. भगवंत बोललेत, ज्ञानी तो आत्मा माझा असे बोलले कपिलध्वजा 7वा अध्याय. कपिलध्वजा म्हणजे अर्जुनाला. अर्जुनाचं लय प्रेम होतं भाऊ भगवंताशी, अति. एवढं उद्धवाला नाही, कुणाला नाही, कोणाला नाही, मायला ना बापाला कुणालाच प्रेम केलं त्यानं. जगाला प्रेम दिले कानान, गोकुलान गळूला यशोदेला. मायबाप तर तिकडेच होते की, कुठं होते मायबाप जवळ? आणि भावाला ठकविलं, भुलविलं. कुठे दगात दिला भावाला, नाटक तिथंच होतं कुठे. त्याचं काय चल दिलं का? लहान होतं तेव्हा बी नाही, हे मोठं होतं लक्ष्मणा चल दिलं नाही. प्रत्येक अवतारात त्यांचाच. कृष्ण काय लहान वाटला का तुम्हाला? बाबा कृष्ण नाव सांगू काय म्हणते? कृष्ण नाव का पडलं? चित्ताला आकर्षण करतो तो, त्याला म्हणायचं कृष्ण. त्याचं आकर्षण होतं मनाला. बघितलं की मुरलीवाला राधा काय सुंदर, बातरी काय, बघतो काय, दिसतो काय रूप, मनमोहन. मनमोहन मनाला मोहन करणारा मुरलीवाला. आमच्या काय म्हणतात मोहन मुरलीवाले. काय मस्त वाटत. त्याच्यानं मला तोंडात नाव येतं ना त्या लेकरच्या निमित्तानं. मुरलीवाला बोलो. खूप सुंदर वाटतं ऐकताना शब्द, हृदयाला टच होत. वाणी कशा असावी, नाम कसं घ्यावं, संसारातून भिन्न कसं व्हावं, देहबुद्धीला कसं टाकावं, आत्मस्वरूप कसं भोगावं, अध्यात्मात कसं जगावं, संताला शरण कसे यावं, ज्ञान कसं हृदयात पेरावं, त्याला साधक म्हणावं. संसार तर कुणी पेरतं ना बेटा. म्हणून साधना कशी असावी, भक्तीनंतर ज्ञान कसं यावं, मी कोण कसं कळावं आणि बुद्धीने भगवंताशी एकरूप कसं व्हावं, त्याला ज्ञानेश्वरीचं धन म्हणावं. धन आहे आपलं हे धन तुमचं नाही, हे पुढच्या पिढीचं बेटा. आणि हे ज्ञान तुमच्या सोबत आहे, तुमची संपत्ती आहे. इथे वाटली नाही, इथे काढून कुणी घेत नाही, इथं संशय पण नाही. किती कमवलं कुणी विचारच नाही. ह्याला विचारता ह्याला आहे का जीटीसी काय असतं तुमचा टॅक्स? हा टॅक्स नाही, पण ही संपत्ती मोजताच येत नाही. आणि ज्ञान संपत्ती तर जगात फार अपरंपार आहे, ती मोजू शकत नाही. त्याचं पुण्य अफाट आहे. म्हणून आता भगवंताचा अर्जुनाचा जो संवाद चालू आहे तर तो कसा आहे तो 13 पासून घेऊ आपण, 14 घेऊ नंतर. 12 ते वस्तू की तेजो राशी सर्वभूतात्मक सरसी. ते वस्तू की तेजो राशी सर्वभूतात्मक सरसी. ती वस्तू मी आहे, तेज आहे माझं, खूप तेज पुंज आहे मी, प्रभाव आहे मी, माझी शक्ती जगतात पसरलेली आहे, ते माझं रूप आहे. आणि हे दिसणार हे व्यक्त रूप आहे. आणि मी अव्यक्त रूपाने तेज रूपानं सगळीकडे आहे, तुझ्या आत तर विशेष रूपाने. आता आत कसा आहे, बाहेर कसा व्यापक आहे आणि आत कसा विशेष आहे हे सांगते. जेव्हा आपण दूध ठेवतो, ओके, दूध आणतो, दुधामध्ये तूप आहे ना, पण कणाकणामध्ये पसरलेले दुधात तूप आहे ना. प्रत्येक दुधाच्या थेंबात तुपाचा अंश आहे, पण ते तुपाच्या कणातला अंश जेव्हा अग्नीच्या द्वारे साईच्या रूपाने बाहेर येतो, तसा ज्ञानाच्या रूपाने परमात्मा अंतःकरणातून बुद्धीमध्ये प्रवेश करतो. ज्ञानानं प्रगट होतं. सामान्य रूप हे व्यापक असतं पण जाणीव नसती. दुधात तूप आहे दिसत का, पण जेव्हा अग्नी लावला दुधाला वाटेल्याला तर त्या दुधातली साय तूप रूपाने वर येते. तसं ज्ञानाग्नीनं अंतःकरणातला प्रमाता, परमात्म्याच्या आत परमात्मा, परमात्म्याच्या आत परमात्मा, अंतःकरण प्रमाता म्हणले वेदानं. प्रमाता म्हणजे जीव. वृत्ती उत्थान होती, व्यवहार करते, त्यांना गिराक दिसतो केवढे आलं, काय द्यायचं, कोण आहे मनालाच कळतंय ना. वृत्ती बाहेर येते आणि दिसतं तिला, ज्ञान करून देते. ज्ञान करून द्यायला वृत्ती म्हणजे मन आहे आणि मनाच्या पाठीमाग भगवान आहे आणि त्याची जी ज्याला जाण आहे तोही भगवान. भगवान मध्ये अंतःकरणे भाऊ, पुढे देह आहे, मग आत्माराम आहे, मध्ये अंतःकरणे. ओके, आता त्या इकडे बसल्या, इकडे परमात्मा, इकडे अंतःकरण, इकडे देह पुढे. मग तुम्हाला देहाकडे राहायचं का तिकडे जायचं हे वृत्तीवर डिपेंड आहे.
ज्या वृत्तीमध्ये बोध आहे ती वृत्ती देहाला सोडते, परमात्म्याला जोडल्या जाते. तेव्हा तो मी आहे असा अनुभव येतो, मी देह नाही असा बुद्धीला सतत सतत एक असे तयार होतो. तुम्ही जड नाहीये, जड सुटणारे, जड जाणारे, जड संपणारे. जडाचा संबंध हा दुःखाला कारणीय, परमात्म्याचा संबंध सुख देणारा कारणीय. जेव्हा बुद्धी जडा स्वतःकडे जाते, स्वरूपाकडे, आत्मरूपाकडे, अंतःकरणाच्या आत आत्मरूप आहे आणि त्याच्या पलीकडं देह आहे, जड आहे, जगत आहे त्याच्या पुढे आहे. देहाच्या अंतःकरणातून वृत्ती तीन जगाला दाखवती आणि त्या वृत्तीमध्ये जेव्हा ज्ञानेश्वरी प्रवाहित होती, बोध प्रवाहित होतो, ती वृत्ती जगाकडे न जाता अंतर्मुख होती, ईश्वराकडे जाती, एकरूप होती, ज्ञानमय होती. मग जगाला पाहती तर मिथ्यात्व घेती. जगतात मध्ये माझा ईश्वरच आहे, आत ईश्वरच आहे आणि मी पण ईश्वरच आहे, सगळा तोच आहे. त्याला ज्ञान महत्व समरस ते सांगायचं ना. हे सांगितलं म्हणजे ऐका डबल सांगते. ते वस्तू की तेजो राशी, तेज आहे त्याचं, शक्ती आहे, तेज आहे त्याच्यामध्ये, निस्तेज नाही. बघ आपलं तेज पुन्हा वरच्यावर कमी होतं का नाही. अरे हाच जसं तरुणपणी बालपणी असतं तसं नंतर राहतं का शेवटी. तेज ही शक्ती आहे ईश्वराची, पण भगवंताचं तेज कधीच कमी होत नाही, कधीच नाही. भगवंत व्रत वगैरे काहीच नाही, तो सदा एकदम आनंदमय चेहरा त्यांचा, कधीच सुकत नाही. पण आपलं रूप कधीच सारखं राहत नाही. मग ते वस्तू की तेजो राशी म्हणजे परमात्मा, आत्मा, सर्व भूतात्मक सरिसी. आता आपलं महत्वाचं म्हणून मी म्हणताय 12 जाऊ, 14 नंतर घेऊ. सर्व भूतात्मक सरिसी. आता भूत म्हणजे पंचमहाभूत. पंचमहाभूत हे समिष्टी म्हणजे जगतात बी आहे आणि देहात बी आहे. ह्याला राशी सर्व भूतात्मक सरिसी. सगळ्या भूतात मी आहे, भूताला आधार मीच आहे, पण भूत मला जाणत नाही आणि भूत भूतच आहे, जगताकडे जातो. जीवात्मा हा जगत, भूत म्हणजे जगत, भूत म्हणजे देह. पंचमहाभूताचं मिश्रण करून बिल्डिंग तयार केली आणि आत आत्मा त्या देहाला रक्षण करण्यासाठी थांबलाय. पण तुम्ही त्याला ओळखत नाही, माझं म्हणत नाही आणि देहाला सोडत नाहीत. हे अविद्या आहे. आणि त्याला देहातून बाहेर निघतं मन, ते ब्रह्मविद्या. ती बुद्धी ईश्वरात एकरूप होती, ते मोक्ष, ज्ञानाचं पद, त्याला ज्ञान म्हणतात. आणि देहाचं भान त्याला ज्ञान म्हणतात, भगवंताचं भान त्याला ज्ञान म्हणतात. बुद्धी ईश्वराकडे जाते त्याला बोध म्हणतात आणि ईश्वरात राहतीत त्याला भिन्न भाव म्हणतात. ईश्वरमय होती त्याला कोणते म्हणतात, भक्ती, समरस होऊन भक्ती म्हणतात. भिन्न राहून नाही. हे तुमच्यासाठी आज खास आहे. भगवंताहून भिन्न राहून भक्ती करणं वेदातली भक्ती आणि त्याच्याशी समरस होऊन त्याची भक्ती करणं अभेद भक्ती. आज खरा भावार्थ कळला आणि मांडता पण आला. कारण मांडायला थोडं कमी पडतं. कसं सांगा, वेदातले कसे अभेदाना. हे जीव कानाला भुललेले आहेत, पण कानाचं स्वरूप त्यांना माहित नाही आणि बुद्धी कानाच्या उपाधीकडे, स्वरूपाकडे नाही. इथं संताला दुःख वाटतं. भक्ती आहे लेकराला माझ्या, पण पुढची नाही. तसं तुम्हाला वाटतं का नाही, MD करावं, स्पेशालिस्ट नाही का, सुपर स्पेशालिस्ट. बस बघा आता तुमचं बुद्धी जेव्हा पुढे 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 जाती, देहाला सोडती, शुद्ध होती, ईश्वरमय होती, कानामध्ये विगरून जाती, तर ते कृष्ण कृष्ण होती भाऊ. म्हणून ज्ञानाची नितांत गरज आहे. आणि आता तुम्हाला तर वेळच वेळ काढले तर नाही का भाऊ, निवांत आहेत आता भाऊ. मी जास्त होते रोज होते. झालं झालं का धुनंदा काय धुनंदा नुसती गडबड. मी बघितलं ना आज मगच तयार नाही. तुमची गडबड गेली फास्ट पुढे. अशी गडबड आहे ताई. जाणण्यासाठी मनाला टाइम म्हणजे ज्ञानाने मिळतो. परमात्मा कळतो, अनात्मा कळतो, तेव्हा बुद्धीला ब्रह्मस्वरूपता प्राप्त होती, बुद्धिमुक्त होती. न पूजा न एकरूप झालं. काही करायचं काम नाही, काही करायचं काम नाही. कसं ऐका, भगवंत म्हणते तो जिथं उभा टाकला ते माझ, तो असे तो माझी पूजा. तू उभा टाकला का नाही, माझी पूजा होती पृथ्वीवर जगतामध्ये. तो असे तो माझी पूजा, तो बोले तो समाधी माझी कपिंध्वजा. तू जर बोलला, तुम्हाला समाधीच लागते. ज्ञानी बोलला की आणि संसारी बोलला की वेळ होतं देऊन, तर काय खबर द्यावायला भीक मागायला, हे द्या ते द्या ते द्या.
देव त्रासून जातो, पण ज्ञानाला बघून समाधीत जातो. बाबा बाबा बा हा तो डोलतो. ऐका, मग ज्ञानाला बघून देव काय करतो सांगतो मला. ज्ञानाचं फल काय? त्याला बघितले काय करावं वाटते, 2 हाताचे 4 हात करावं, गुलाबाच्या फुलांची पूजा करावी आणि सर्वांगी लिंगांनी उतयाशी. त्याला कडकडून भेटतो देव. आपण भेटतो तेव्हा भक्ती आहे, आणि त्यानं भेटलं तेव्हा मुक्ती आहे. आपण गरुड खांबाला पांडुरंगाला भेटतो का भाऊ पंढरपूरला? का कुणाला भेटायचं गरुड खांबाला? अलिंगन. मग आपण भेटतो, पण तो भेटतो तेव्हा त्याची मिट्टी सुटत नाही आणि आपली मिट्टी राहतच नाही. दुसरा भक्त तर मिट्टी मारायला तुम्ही घर मसावर घंटाभर आणतील ते लोक. मग आपली मिट्टी किती आहे? क्षणभर आहे, आणि त्याची मिट्टी सतत आहे. कलिय देह पडला तरी सर्वांगी आलिंगन देवतयाशी. त्याला बघितलं की इतका देव हे होतो. आणि दुसरा आहे का, आता जेव्हा गीतेचा ज्ञानाचा प्रसाद, ओवीचा ज्ञानाचा हृदयामध्ये जीवाचा टाकला, तर ते म्हणतो मागं ओवी गेली म्हणून सांगायले भगवंत म्हणतात त्याच्यामुळेच मी आहे. माझ्या ज्ञान ते सगळं सांगायला तो आधी आहे, त्याच्यामुळेच मी आहे. अशी ओवी गेली. उभी गेली 14 ज्ञानी सांगतो म्हणूनच माझी किंमत नाही तर मला कोण ओळखणार? ज्ञानामुळे जीवाला माझी भेट आहे, तर माझा कोण माझ्याकडे येणार? मला कोण जाणणार? माझी प्राप्ती कोण करणार? ज्ञानामुळेच मी जिवंत राहिलो असं म्हणतात कृष्ण परमात्मा. आणि काय म्हणायले, काय बोलायले हे जर काही कळत नसल तर काय फायदा? बुद्धीचा काय फायदा? बुद्धीने फक्त जगत जाणलं, बुद्धीने देहाला मानलं आणि बुद्धीने त्याला घाण टाकली, तर बुद्धी भगवंताकडे कधी जाणार? पण हे करता करता जेव्हा त्याला जाणलं तर नातं ते बी राहतं आणि हे बी राहतं. हे तर नातं असतंच ना बेटा. व्यवहार कधी सुटलाय का? पण भगवंताचं नातं म्हणजे ज्ञान, आणि भगवंताची ओळख म्हणजे पण ज्ञान, आणि भगवंताचा विसर म्हणजे अज्ञान. एका शब्दात आहे बेटा. आता सरिसी ते वस्तू तेजो राशी सर्वभूतात्मक सरिसी चौकड आहे. ऐका कशी आहे. चंद्र सूर्याच्या मानसी प्रकाश जे, चंद्राला सूर्याला प्रकाशित करणारी माझी शक्ती त्याच्या आत मी आहे, म्हणून चंद्रा सूर्याचा प्रकाश जगत ते. मग मलाच नाही म्हणतात, सूर्याला हाय म्हणतात. ओळखून भक्ती डोळस आणि ओळखता भक्ती आदळी. बरोबर आहे का? आता ऐका पुढचं. आता 13 येऊ आपण. म्हणून चंद्र सूर्य कडवसा, चंद्राचा सूर्य असा प्रकाश पृथ्वीवर येतो कडवसा. तो माझ्यामुळे येतो. त्या किरणाला मी पृथ्वीवर सोडतो. किरण जड आहेत, पण माझ्यामुळे शक्ती येते आणि ते किरण सगळ्या जगताला प्रकाशित करतात. धनधान्य होतो, जीवाचा व्यवहार होतो आणि पृथ्वी समतोल राहते. तिथं मी आहे. म्हणून हा नमस्कार सूर्याचा खरा नमस्कार आहे भाऊ. कडवसा सूर्याच्या किरणाला गतिमान मी करतो. लक्ष येऊन सूर्य वरी आहे, पण त्याच्या किरणाला पृथ्वीवर उष्णता मी द्यायला लावतो. पाण्याचं शोषण सूर्यच करतो. पाऊस सूर्यच पडतो, पडत नाही. मग त्याच्यामध्ये मी आहे म्हणून पाऊस आहे, म्हणून उष्णतेचा दाह आहे. किती सुंदर सांगते सांगा ना. कडवसा किती सुंदर शब्द असतात आणि इथे अर्थात नसतात. ते लोक म्हणतात काय खाली बी असते की ती काय सांगते ना. काय तू बाप्पा व्यासपीठ बोलतोय. इथे व्यास असतात, सद्गुरुनाथ असतात, अष्टमहासत्य असतात, माऊली येतात, त्यांना त्यांचं ज्ञान सांगायला यावंच लागतं ना बा. तुम्ही थकलं तर मुलाकडे जावं लागणार की नाही? मुलगा तुमच्याकडे, पण दोघं एकत्र राहताल की नाही? असं तर होणार ना. तसं ज्ञानामध्ये भगवंताने जीव दोन नसतातच, एकत्र नांदतातच. ईश्वर त्याला सोडत नाहीच. कारण भक्ती अपरंपार आहे बेटा. देह पडल्यानंतर तुम्ही ईश्वरासोबत राहतात. अजून काय पाहिजे तुम्हाला? हे कळतच नाही. साधारण लोकांना ज्ञान आवडत नाही, झेपत नाही, आणि इकडे गिऱ्हाईक येत नाही तर काय करावं? काय करणार? मॉल मधला माल बसकापुरी असते,
तिकडेच घुसते. क्वालिटी तर कोणात असतो, पण क्वालिटी आणि मॉल सारखा करू नका. नाही बेटा, मला काल ताई म्हणलं तिकडे झालं, मला बसायचं चांगलं संताकडे नाही का. अगदी यायचे माना की ना माना, गरजा म्हणजे तिथं चांगलं भेटाल असं नाही, कचरा. मग काय कळलं ना. आता ऐका. म्हणून चंद्र सूर्य कडवसा पडती वस्तूच्या प्रकाशा. वस्तूच्या प्रकाशानं चंद्र सूर्याला कडवसा, नाही तर प्रकाश त्याला आमचा नाही. बघा, या लागे तेज जे तेजसा ते वस्तूचे अंगा. या लागे तेजसा, तेज ते तेजसा. माझं तेज त्या तेजाला मध्ये मिसळून जातं सूर्यामध्ये, म्हणून ते वस्तूचे अंग. माझं अंग त्या सूर्यामध्ये मी आहे, म्हणून माझ्या तेजानं तो तेजमय आहे. मी जर नाही त्याच्या तेज नाही. हे आपण जेव्हा वाचतो, आता मी तुम्हाला परवा काल बोलले म्हणून की भगवंतासाठी आयुष्याचा काहीतरी काल द्यावा. तसं तुम्ही आज भजन कीर्तन संकीर्तन करतात येतात नाही, तो काल ईश्वरामध्ये त्याला आवडतं. हे माझ्यासाठी तो माझ्या जवळ येतो. जसं आई वडील समोर असतात, आपण आई येतो का दिवसभर आई खुश होती. आणि जर तुम्ही नाही बोललात तर बाळ बोललं नाही, आज काय नाही बोललं, वाटतं ना की लेकरानं मला बोलावं. लेकराला बायकोला बोला वाटतं. यथार्थ सांगते तुम्हाला की खरं ते खोटं. अगोदर आई आहे ना, तिने वाढवलंय ना, आणि बायको नंतरची ना, तसं अगदी तो जगत नंतर आहे. मला फक्त उदाहरण द्यावं लागतं. पण ओढा जगताचा आहे, बायकोचा आहे आणि मातेचा नाही. जिथं मातेचा आहे ते कुल धन्य, ते घर धन्य, ते पुत्र धन्य, ते पिता धन्य, ती माता धन्य. कारण ते संस्कार आहेत. तिथं पुण्य, त्या कुळात पुण्य जिवंत असतं. जिथं त्या कुळात, ज्या घरात कुटुंबात जे पुण्य थांबतं तिथं हे विचार करतात राजा. म्हणून आपलं पुण्य आपल्यापाशी काम आहे, तर पुढे ते पुण्य टिकवायचंय तुमचं काम. कारण पुण्य संपवतं भोगून, आणि तयार करावं लागतं तुम्हाला. तुम्ही पोतं आणतात, पहिली काढतात, संपताना पोतं दुसरं पोतं येते की नाही. तसं तुमच्या घरात, तुमच्या कुटुंबात, तुमच्या धनाच्या द्वारे तुम्हाला पुण्याचा साठा करावा लागतो, तर ते घर बिघडत नाही. मला स्पष्ट बोलता येत नाही, पण तुम्ही समजून घ्या. जिथं पुण्याचा साठा तिथं अधर्म होत नाही बेटा, तिथं संतती बिघडत नाही, तिथं क्रोध नाही, तिथं व्यभिचार नाही, तिथं प्रेम संपत नाही. हे लक्षात ठेवा. म्हणून पुण्य हे सांभाळायचाच, पेरायचाच, धर्म करायचाच, ज्ञान प्राप्त करायचंच, भक्तीकडे जायचंच आणि भगवंताला पाहायचंच, देहातून निघायचंच, आत्मस्वरूप व्हायचंच, ज्ञानेश्वरीकडे थांबायचं, ओवीला आत घ्यायचं, पांडुरंगाला समजून घ्यायचं आणि बुद्धीला पांडुरंगाच्या पायावर सोडायचं. पांडुरंगच व्हायचं. हा, एवढं करायचं बाप. कारण तुम्हाला काले सगळं झालेलं, काही रुकलं नाही तुमचं कुठं. कानानं केलं, तुम्ही नाही केलं, तुम्ही कोण करणार आहे. बरोबर, वेगळं करता तुम्ही नाही. माझ्या अनुकूल आणि प्रारंभ अनुकूल असतो, पुण्याचा साठा असतो, त्याला धाव द्यावं लागतं. आपल्याला धाव देते की नाही. माझ्या लेकराकडे कोण नाही, चला आई ती पटकन अरे तिच्याकडे कोण नाही, चला. तसं भगवंत म्हणतो माझ्या भक्ताकडे चला, त्याचं कार्य करून द्यायचं, त्याचं लग्न करून द्यायचं, सहज करून देतो तो. तुम्हाला काही कष्ट नाही देता. आता येऊ ठेव, पण कळत नाही ना. कानामुळे झालं, ती मोठी माझ्यामुळे झालं, बस काढी माझ्या माती झालं तुझ्यामुळे. काय होतं, तोंडाला बोलता नीट येत नाही. आता ऐका. या लागे तेज तेजसा ते वस्तूचे अंग, आणि जयाच्या प्रकाशी जग हरपे चंद्र केसी. ऐका, त्याच्या प्रकाशानं खूप सुंदर आहे. जयाच्या प्रकाशी जग हरपे चंद्रार केसी, सचंद्र नक्षत्र जैसी दिनोदयी. दिवस उगवला, रात्री पौर्णिमा होती, चंद्रासोबत चांदणे आले, चंद्रासोबत चांदणे आले, अज्ञानासोबत विकार आला, भक्तीसोबत प्रेम आलं, ज्ञानासोबत ईश्वराचं ऐक्य आलं. हे वाक्य फार टिप्स करून घ्यायचे. ज्ञानासोबत ऐक्य आलं. हो, भगवंताचं ऐक्य ज्ञानानं करून दिलं, भक्तीनं त्याचं प्रेम तयार झालं, आणि पापानं मन संसारात हाण झालं, पडलं. तिथंच अडकलं ना, ते बाहेर निघत नाही ना. त्याला भगवंत कळत नाही, प्रेम कळत नाही, भक्ती कळत नाही, कर्म कळत नाही, दान कळत नाही, धर्म कळत नाही, तीर्थ कळत नाही. येऊन जाऊन संसार. ते म्हणते आम्हाला आमचं काय कुठं रुकलं, आम्ही चांगलं वागतो, पुन्हा आम्हाला शिकवते दूरून. आम्हाला तुझी गीता वाचायची गरज नाही, कपाट बंद करतो म्हणून आम्ही. थोडं बंद कर,
तुला गरज आहे मग जगाचं बंद करतो बाप्पा. तुला वाचायची गरज नाही, वाचू नको. पण जगाचं वाचणं बंद करणारा तू माकड कुठला. आम्हाला गीता वाचायची गरज नाही. आम्ही चांगलं कर्म करतो. अरे कर्म केलं म्हणजे गीता कळाली समजू नको. गीतेचं ज्ञान अपरंपार आहे. त्या ज्ञानामध्ये बुद्धीचा जेव्हा प्रवेश आहे, बुद्धीमध्ये भगवंताचा चमत्कार होतो आणि त्या बुद्धीमध्ये ईश्वर प्रगटतो. तिथं तो मी होतो, ईश्वराचा स्पर्श होतो. चांगलं वागणे पुण्य, अज्ञान आहे, कर्म आहे. बघा आम्ही चांगलं वागतो, छान आहे, नीती आहे तुमच्यापाशी, नीतिमत्ता आहे, अनिती नाही. पण तुम्हाला भगवंताचं नाम नाही, भक्ती नाही, प्रेम नाही, कर्म नाही, काहीच नाही ना तुम्हाला. भाऊ जसं फुलं वाहतात तसं भगवंतापासून फुलं वाहन बाप्पा. आयुष्यभर संसाराचे कष्ट करतो आणि सतीजोरी भरून पुढे निघून जातो, माग धन ठेवतो. काय गाढवपणा, संसाराचं ओझ आहे. गाढव तीर्थी नहाणे दुधिया माखीला अज्ञानी तैसा लिहून ठेवले माऊलीनं. गंगेतून गेलं गाढव, ते म्हणतं का गंगेच्या अंगळ गंगा माय म्हणतं कधी. तसा संसार करता करता हे गाढव वजाने मेलं वजाच्या खाली आणि पुढच्या रस्त्याला गेला, अधोगतीचा रस्ता. स्वतःसाठी कुठं काय. आज तर भगवंत म्हणता क्षणभर तरी मला वेळ दे, 5 मिनिट तरी माझं भजन कर, 5 मिनिट तरी मला ओळखून घे, थोडा वेळ दे ना मला. मग सगळा काळ संसाराला घाल. तुम्ही काहीच करायला उठलं की पळतात. हे का माणूस आहे का, हे काय घर आहे का. नाही बेटा, दोन्ही मुलं माझी जपही करतात, पाया पडतात, घरात सगळ्या कुटुंब जातात, आई वडिलांना पाहतात आणि मग बाहेर मुंबईचं काय येते बस झालं म्हणे. आणि काहीतरी काल भगवंताकडे बघ. आजकालचे 800 पोर आहेत की असे टाक बांबू ते देवघरात येत नाहीत पप्पा. देवाचं नावही नाही आणि आमचं पोरग दान करतं गणपतीला. आता नाही व आणि करत नाही, पण काय करतं मग. नाही चांगलं ते, तू चांगलं म्हणतेस का, देवाला चांगलं म्हणावं लागेल. नाही देवाच्या ह्याच्यामध्ये देत एक पोत. आता पोत देणं आणि देवाला बघणं सारखं आहे. काय पोत त्याला शिकवावं. तू देवाचं नाव घे बाप्पा. तू देवघरात ये, कानाला पहा, त्याच्या रूपाकडे पहा. मग तो तुला सगळं काही चांगल्या रस्त्यावर नेतो, सगळं तुझ्या हातात देतो. हे भगवंताचं प्रेम आहे. भगवंताचं देणं संपत नाही. खरंच आहे. खूप म्हणजे जगतात संस्कार देत बंधलेत ना, तिथं माया बेकार. मी कुणाला सोडत नाही भाऊ. तुम्ही संस्कार कमी पडले, तुमचं पोरगं आरडांड झालं. कमवलं म्हणजे काय झालं. पैसा कमवण्यापेक्षा नाम कमवा. त्याच नाम घ्या तोंडात, त्याच्यापाशी नतमस्तक व्हा, त्याच्या मंदिरासमोर हात तरी जोडा कमीत कमी. कारण तिथं ही जी तयार होती का, एक मान खाली जाते आणि आपण एक सोज्वळ बनतो, आपल्यापेक्षा आदर तयार होतो. म्हणून भक्तीचं रूप पहिला आपल्यासाठी पण छान आहे, आचरण छान. पण जिथं आचरण छान आहे तिथं स्वतः भगवान येतो त्या घरात. हो बेटा, स्वतःहून येतो. कारण त्याला ते आवडतं ना. नाही का आले धाऊ आले की तुकोबाकडे बघा ना. तुको बघू नका, पण नाम तरी तुको बघायला तो काळ गेला. पण थोडं तरी साम्य. म्हणून एक सांगायचं की पुढची पिढी बिघडाली. मी काल तेच बोलले, तरुण पिढी नायक आहे, आम्ही तर ऐकतोच. पण पुढची पिढी कशी बिघडायली. मी काल एक वाक्य बोलले. मी म्हणले मला माहिती त्या बायका बशी जेवतात, मला काय माहिती, मी ते नवीन गेले. याचा प्रकाशी जग हरपे चंद्र तेशीच चंद्र नक्षत्री जैसी दिनोदयी. जसं सूर्य म्हणजे सूर्य उगवला, दिनोदयी दिवस उगवला, चंद्रासोबत चांदणं आलतं, चंद्र आलता, चंद्रही गेला आणि चांदणंही गेलं. तसं मी प्रकाशित झालो बुद्धीमध्ये, तर अज्ञानही गेलं, देहभाव गेला. जीव माझ्या अंतरंगात आला, तो धन्य झाला, मुक्तीच्या घरात आला, त्याला माझा स्पर्श झाला, दोघं एकरूप झाले. ज्ञानाचं फल मी दिला आणि त्या भक्ताला माझ्या सोबत घेतलं, त्याला मुक्तीच्या घरात नेलं, त्याच्या जन्म मृत्यूला थांबवलं आणि त्याला माझ्याशी एक समरस केलं. हे ज्ञानाचं फल भगवंतानं अर्जुनाला दिलं. राम राम.
पुंडलिक वरदारे विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गौरी ज्ञानेश्वर महाराज की जय सगरनाथ महाराज की जय सब साधु संतन की जय बजरंग बली की जय